1% फॉर फिट भारत, खुद का समय फिट और तंदुरुस्त भारत के लिए फिट इंडिया मूवमेंट ही चळवळ चालू आहे. त्या फिट इंडिया मूवमेंटला प्रोत्साहित करण्या, फिट इंडिया मूवमेंटला सपोर्ट करण्यासाठी भरपूर कॉमन मॅन आपला स्वतःचा वेळ स्वतःला देतात आणि स्वतःला फिट ठेवतात, तंदुरुस्त ठेवतात आणि आपल्या भारताला पण फिट आणि तंदुरुस्त ठेवतात. तर आपल्या सोबत आहे भंडाऱ्याचे यंग डायनामिक स्ट्रॉंग सायकलिस्ट. त्यांचा अनुभव जाणून घेऊयात की ते स्वतःला फिट कसे ठेवतात आणि या फिटनेस जर्नीमध्ये ते कसे काय सहभागी झाले. सर नमस्कार. नमस्कार. आपला परिचय सर. मी अमोल वाणी, बायसिकल असोसिएशन भंडारा. आणि सर तुम्ही सायकलिंग आणि फिटनेस करता केव्हापासून सुरुवात केली? मी 2021 मधून सायकल्स कंटिन्यू चालतो आहे. ओके. पण त्याच्या आधी पण लहानपणापासून सायकल चालवली, पण पण 21 पासून आम्ही सतत कोरोना नंतर सायकलिस्ट सुरू केली आणि त्यानंतर पहिली ही वारी आहे. आणि इतकं मोठं आम्ही सायकल वारीचा इव्हेंट आयुष्यात आतापर्यंत आम्ही कधी बघितलेला नाही. आणि हा जो इव्हेंट आहे, आम्ही जो 750 किलोमीटरचा पट्टा घातलेला आहे, तो अतिशय सुंदर आणि जीवनातील अविस्मरणीय प्रसंग आहे आमच्या जीवनाचा. आणि ही वारी सगळ्यांनी केली पाहिजे असं माझं मत आहे. सर अमोल सर, तुम्ही हा सायकल फिटनेस जर्नीमध्ये केव्हापासून सुरू झाले सर? 2021 मध्ये. सायकल फिटनेस तुम्ही फिटनेस करता, फक्त सायकललाच प्राधान्य देता की अदर ऍक्टिव्हिटी नाही, करता? मी सतत योगा करतो आहे आणि सोबत स्विमिंग करतोय आणि रनिंग पण करतो आहे. ओके. रनिंग मध्ये तुमचा रोजचा किती किंवा कधी वेळ देता रनिंग? मॉर्निंग मध्ये कसं सायकलिंग आम्ही 4 दिवस करतो, 3 दिवस रनिंग करतोय आणि रनिंग सोबत स्विमिंग पण करतो. तुम्हाला भंडारा स्विमिंग जवळ, नदी जवळ असल्या कारणाने स्विमिंग थोडी इझी होऊन जाते, बरोबर? आणि तुम्ही हे स्विमिंग पण म्हणजे काय किती कालांतर की लहानपणापासूनच? नाही, मी स्विमिंग ही सायकलिंग नंतर म्हणजे 2023 पासून शिकलो आहे आणि ते मी आता सतत करतो. मी भंडाऱ्याचे भरपूर असे व्हिडिओ पाहिलेले आहे. सायकलिंग इव्हेंट तिथे होत राहतात, तर त्याला ऑर्गनाइज कोण करते सर? आमचं भंडारा सायकल असोसिएशन पूर्ण टीम आहे भंडारामध्ये. ते 2021 पासून आम्ही खरं पाहिलं तर 2016 पासून आमचं रजिस्ट्रेशन आहे आणि तेव्हापासून आम्ही इव्हेंट ऑर्गनाईज करत राहतो सतत. आमच्याकडे भरपूर लोक बाहेरून, लातूर, मुंबई, पुण्यावरून सायकलिस्ट येतात आणि त्याला सहभागी होतात मोठ्या प्रमाणात. खूप मस्त. 750 किलोमीटरचा प्रवास तुम्ही पूर्ण केलेला आहे. शनिवारी तो प्रवास तुमचा पूर्ण झाला. काय अनुभव होता ह्या प्रवासाचा? अतिशय सुखद अनुभव होता. मी आधी पण सांगितलं, आयुष्यात मी असं कधी सायकल वारीचा अनुभव घेतलेला नाही. आणि हा जो सायकल वारीचा अनुभव आहे, जरीही तुमचे 750 किलोमीटर झाले आणि तुमचे पाय पण दुखत आहेत, पण त्या पाय दुखण्याच्या मागे जो तुम्हाला सुखद अनुभव मिळालाय तो अविस्मरणीय आहे आणि त्या शब्दात वर्णन करणं अतिशय कठीण आहे. या प्रवासातील काही गोड क्षण जे तुम्हाला आठवत असेल तर तुम्ही सांगू शकता का, की खरंच घरी गेल्यावर या क्षण मी मित्रांना सांगू शकतो? असे खूप सारे क्षण आहेत, ते मी म्हणजे शब्दात वर्णन करणं कठीण आहे ते आता सध्या. पण आम्ही जो आता मागच्या वर्षी 3000 लोकांचा अनुभव इथे होता, यावर्षी 4000 लोकांचा अनुभव आम्ही अनुभवलेला आहे. आणि पुढच्या वर्षी बहुतेक 5000 लोकांचा अनुभव आम्ही हा सगळ्यात मोठा अचिव्हमेंट आहे फिट इंडिया. खूप मस्त. पुढचे लोक आहेत की म्हणतात की मला फिटनेस साठी वेळ द्यायचा आहे, मला फिट राहायचं आहे, पण वेळ काढू शकत नाही. तर काय सांगाल सर तुम्ही? हा वेळ कुणाकडे नसतो. जीवनात फक्त आपल्याला दिवसाचे 24 तास मिळतात. त्या 24 तास आपल्याला भरपूर आहेत, पण तो आपल्याला वेळ काढावा लागतो. सकाळी माऊली तुम्ही 5 वाजेपासून उठा, तुम्हाला 5 वाजता नाही उठा, 6 वाजता उठा. 6 वाजता तुम्ही सतत 1 महिना प्रयत्न करा. त्याच्यानंतर 1 महिन्यानंतर तुम्हाला आठवड्यात तुम्हाला माहित पडेल की आपल्या फिटनेस मध्ये, आपल्या बॉडीमध्ये काय परिवर्तन झालेलं आहे आणि तुमचं डोळं 5 वाजता उघडेल नक्की. खूप सर, हा फिटनेस जर्नीमध्ये आल्यानंतर आपल्या शरीरामध्ये, आपल्या हेल्थमध्ये, आपल्या मानसिक विचारामध्ये काय फरक जाणवला सर? मी आता 43 इयर्सचा झालेलो आहे. मी लहानपणापासूनच स्पोर्ट्स खेळतोय, पण जेव्हापासून आम्ही सायकलिंग रेग्युलर सुरू केली आणि स्विमिंग रेग्युलर सुरू केली, त्यामुळे आमचं जे एफर्ट आहे जीवनामध्ये आणि आम्ही जे दिवसभर वर्किंग करतो ऑफिसमध्ये, त्याच्यामध्ये जास्त आमचं सहकार्य आणखी वाढत चाललेलं आहे. खूप मस्त. सर तुम्ही ऍज अ फायनान्शियल फील्डमध्ये येतात, तर ह्या सायकलिंग किंवा फिटनेसचा त्या मानसिक तणावामध्ये काही फायदा होतो का? बिलकुल अवश्य. त्या आपल्या रेग्युलर ऍक्टिव्हिटीमध्ये आणि आपल्या जॉब ऑपॉर्च्युनिटी, आपल्या जॉबमध्ये किंवा आपल्या दैनंदिन जे वर्क करतो आपण, त्याच्यामध्ये फिटनेसचा खूप मोठा वाटा आहे. कारण की आपण जिथपर्यंत आपण सकाळी उठून आपल्या बॉडीला 1 तास तरी दिलं तर तुम्ही दिवसभर ताजेतवाने राहणार आणि शेवटपर्यंत तुमचं वर्किंग म्हणजे तुमच्या वर्किंगमध्ये डे बाय डे इन्क्रीजिंग होतं. सर भंडारा ग्रुप सायकल ग्रुप आहे, याचं फ्युचरमध्ये काय असं नियोजन आहे? कार्यक्रमाबद्दल काही आयडिया तुम्हाला? काय आयडिया भंडारा ग्रुपच्या? हो, भंडारा ग्रुप आम्ही मोठ्या प्रमाणात आता आणखी या सायकल वारीनंतर आम्हाला आणखी प्रोत्साहन, खूप प्राऊड फील करतोय. आणि याच्यानंतर आम्ही जोमाने आणखी पूर्ण सायकल पटून आम्ही क्रिएट करू, तयार करू. सायकल चालवा आणि फिट राहा. आणि त्यामुळे आम्ही आणखी पूर्ण मोठे ऑर्गनाईज म्हणजे इव्हेंट तिथे ऑर्गनाईज करू याचा प्रयत्न करू. खूप मस्त. 1% फॉर फिट भारत हा विचार तुम्हाला कसा वाटला सर? एकदम उचित विचार आहे.
आमचे अमोल भाऊ बोरकर हे या योजनेला समोर घेऊन चाललेले आहे. हा अतिशय महत्वाचा भाग आहे आणि त्यांना मी शुभेच्छा देतो. आणि जय हिंद, जय महाराष्ट्र. जय हरी विठ्ठल, जय जय हरी हरी विठ्ठल, जय हरी विठ्ठल.